मुक्ता अगं थांब जरा. मुक्ता, सागर येईल ना एवढ्यात मी त्याला पाठवते. ही कशाला गेली धडपडत? एवढी काळजी वाटते ना मला या मुलीची. थांब जरा, मी आले गॅस बंद करून. झालं. अगं कशी एक वाजली, मी आणते भरून. मुक्ता, आले थांब, काकू, थांब, तुम्ही नका जाऊ काळजी नको. करू हो. बघ मी तुला सांगितलं होतं ना, कशाला गेलीस बाई, धडपडलीस ना तू. मला एवढी काळजी वाटते ना. हे काय झालं? बघ ना रे, ही पाणी आणायला गेली आणि धडपडली. अरे पण तुला काय गरज होती या अशा अवस्थेत पाणी भरायला जायची? चिडू नकोस, तुला किती लागले करायचं. सागर, ते आता नंतरच कळेल ग. सागर, पाणी जातं रोज आपल्याकडे, पाणी भरायला नको का? अगं पण तुला काय जायची गरज होती मला सांगायचं ना. चिडू नकोस, तिला आत घेऊन जा. तू आधी उठ चल. सावकाश सावकाश सावकाश. काळजी घेतली पाहिजे ग तुला आता. जा जा, तिला आत घेऊन जा. पुढे प्लीज मला सांगायचं पाणी आणायला. हा तरी काय सागर, ह्या गोष्टी पुरुषांनी करायच्या असतात का? जेव्हा तिकडे पाणी भरायला सगळ्या बायका आल्या असतात. मग काहीतरी मूर्खासारखं बोलू नकोस तू. हा माझाच सागर आहे ना? किती बदललाय. अगो बाई, टँकर जाईल ना. मैं कम इन मैडम? या भडसावळे या. राजीनामा आणला ठेवा. राजीनामा नाही मॅडम, मी तर बँकेची स्टेटमेंट्स आणली दाखवायला. ठेवा ती आणि राजीनामा घेऊन या. राजीनामा का मॅडम? माझं काही चुकलं का? हो, खूप चुकलंय तुमचं. मासाहेबांच्या काळापासून तुम्ही इथे काम करता की नाही, मग या चुकीला माफी नाही, कळलं? आता गुपचूप राजीनामा आणून द्या, नाहीतर उगीच आम्हाला नोटीस पाठवावी लागेल. मॅडम मी तुमची माफी मागतो. अहो, महासाहेबांच्या काळात काही कारणानं आपल्यात मतभेद झाले, पण यापुढे असं होणार नाही. मी हमी देतो. शेवटी माझं इमान ह्या खुर्चीशी आहे मॅडम. आता आज तुम्ही या ठिकाणी आहात. तुम्ही सांगाल ते काम मी इमाने इतबारे करेन मॅडम. नाही, डायलॉग चांगले आहेत, पण अशी नाटकी वाक्य टाकून तुम्ही मला नाही फसवू शकत. भडसावळे, तुम्ही मला या कंपनीत नको. हात जोडतो. हवं तर पाठीवर लाथा मारा, पण पोटावर नको. मॅडम, ह्या नोकरीची मला फार आवश्यकता आहे. घरात एकटा कमावणारा मी आहे. मॅडम, मुलांची शिक्षण, मुलीचं लग्न, सगळं बाकी आहे मॅडम. त्यात बायकोचा आजार. पुरे भडसावळे. मॅडम, शेवटी मी इथे राहिलो तर कंपनीचा फायदाच आहे. हो, अमृत डेअरीचे सर्व अकाउंट्स मला ठाऊक आहेत. तुम्ही माझ्यावर ते काम सोपून निर्धास्त राहू शकता मॅडम. शिवाय या जागेवर जर कोणी नवीन माणूस आला तर त्याला ABCD पासून शिकवावं लागेल मॅडम. भडसावळे पुरे हो, किती बोलता तुम्ही. दुसरं कशामुळे नाही, तुमच्या या बडबडीला कंटाळून मी तुम्हाला नोकरीवर ठेवते. निघा आता. थँक्यू मॅडम. निघा. थँक्यू. स्टेटमेंट्स ठेवा. थँक्यू मॅडम. भडसावळे म्हणतात ते पण बरोबर आहे. ते इथे असतील तर कंपनीचे आर्थिक व्यवहार अगदी उत्तमरित्या सांभाळतील. तेवढंच माझ्या डोक्यावरचं एक टेन्शन कमी होईल. हा, आता त्यांचं तोंड पाहायला मला कंटाळा येतो. ठीक आहे, काही दिवस चालवून घेऊया. बस. ज्योती, घरातलं वातावरण काय म्हणतंय? बरं आहे. नाही म्हणजे मला विचारायचं होतं की
मेघना आणि राकेश तुझ्याशी ठीक वागतायत ना? कसं आहे ना पप्पा, माणसांचे गुणदोष आपल्याला माहिती असले ना की एकच उपाय असतो, दुर्लक्ष करणे. आणि मीही सध्या तेच करते. बरोबर आहे तुझं, पण सगळ्यांनाच हे जमतं असं नाही ना. त्यातून त्या दोघांची अवस्था सध्या जरा कठीणच झालेली आहे. नको तेवढा पैसा आणि सत्ता एकदम हातात आलेली आहे. त्यामुळे म्हणतात ना ते, आधीचं मरकट तशात, अशी अवस्था दोघांची झालेली आहे. मलाही ते जाणवतंय सध्या. त्यामुळे मी काय करते माहितीये, स्वतःला कामात झोकून देते. म्हणजे मग जरा कमी त्रास होतो. बरोबर आहे तुझं. सगळा त्रास विसरून जायला तुझ्याकडे काम तरी आहे. माझी ही अवस्था फार कठीण झालेली आहे. म्हणजे बघ ना, दिवस सरता सरत नाही आणि रात्री अशी खायला उठते. हे असं आयुष्य जगणं खूप कठीण आहे ज्योती. ही परिस्थिती बदलेल पप्पा. ह्या सगळ्या गोष्टी खूप अचानक झाल्यात ना पप्पा. मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलंय ना, कुठल्याही व्यंगावर माणूस बघता बघता मात करू शकतो. आपण जयपूर फूट विषयी चौकशी करू. आणखीही काही आधुनिक गोष्टी आल्यात का बघूया. पप्पा, आय एम शुअर लवकरच तुम्ही तुमच्या पायावर चालायला लागाल. डोंट वरी. आपण एक चक्कर मारायला जाऊया. चल. सुशांत, झालं तुझं काम? नाही ग, हे आज संपवायलाच पाहिजे मला. मग मी झोपू का? हो, झोप झोप तू. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो. हाय सुशांत, नीरज हियर. नीरज? अरे अरे कुठून बोलतोस, कुठून? अरे कुठून काय, मुंबईतून. नाही बाबा, तुझं काय सांगता येत नाही. आज इंग्लंडला, उद्या ऑस्ट्रेलियात. हो, पण आज मी मुंबईतूनच बोलतोय. कालच आलो केनियाहून. कळलं तुझं लग्न झालं ते. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू व्हेरी मच. ए थँक्यू चालणार नाही, फक्त थँक्यू चालणार नाही. पार्टी हवी. लग्नाची पार्टी ना? अरे दिली, त्यात काय. हे बघ, तू फक्त दिवस आणि वेळ सांगायची बस. ओके, फोन करतो. चल बाय, गुड नाईट. गुड नाईट, बाय, टेक केअर. ए विनी, जस्ट गेस कुणाचा फोन होता? ओके, नीरज कोतवालचा फोन होता. नीरज कोतवालचा. तू ओळखत असशील ना नीरजला? इंडियाज फेमस क्रिकेट प्लेयर. आम्ही दोघे एकत्र होतो कॉलेजला. सच ए वंडरफुल गाय, हँडसम, जॉली माणूस आहे एकदम. सुरुवातीला रणजी ट्रॉफी खेळला, मग टेस्ट सिरीज खेळला. ग्रेट ग्रेट. तुला 2-3 वर्षापूर्वी आपण इंग्लंड आणि वेस्ट इंडिज बरोबर टेस्ट मॅच जिंकलो होतो बघ, सिरीज जिंकलो होतो, आठवत आहे? त्यात या नीरजचा सिंहाचा वाटा होता. सिंहाचा वाटा म्हणजे बॅटिंगचा. तुला सांगतो, आम्ही त्याला कॉलेजमध्ये कॉलेजचा विवियन रिचर्ड्स म्हणायचो. पण बॅड लक, त्याचा काहीतरी गुडघ्याचा प्रॉब्लेम झाला ग. आणि अशी ऐन बहरात असलेली त्याची ही क्रिकेट करिअर इनमीन 3-3.5 वर्षातच संपली.
पण हा पठ्ठ्यात डगमगला नाही, अजिबात घाबरला नाही. आता काय करतो माहिती आहे? क्रिकेट कोचिंग. सॉलिड नाव कमावलंय त्याने. अगं देशा विदेशात हिंडतो, खोऱ्याने पैसा ओढतोय. तू 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 एक काम कर, तू त्याला भेट, म्हणजे तुला कळेलच. झालं तुझं नीरज पुराण? नाही, बोलायला आणखीन काही विषय राहिले नसतील तर मी झोपू? नाही, तुला बरंच काम आहे ना म्हणून म्हटलं. गुड नाईट. अहो काय झालं? काय काय हवंय? नाही काय नाही, पाणी हवं होतं. हो मग स्वतः का धडपडताय? मी आहे ना, मला उठवायचं ना. मी नाही देणार का तुम्हाला पाणी? तुम्ही पण ना. नाही राहू दे. आणते मी, थांबा. नको म्हटलं ना मी आता. अहो पण आता तुम्हाला पाणी हवं म्हणालात ना. पण आता नको म्हणतोय ना मी. दिवाकर काय हो? झोपतो. काय रे, काय चाललंय? काय रवा भाजायचा आहे, या वेलची सोलायची आहेत सगळ्या. अरे वा, शिऱ्याचा बेत आहे. आज श्रावणातला शुक्रवार आहे ना. दिवाकर दादा म्हणले शालिनी वहिनी करायचे तसं शिरा करून दे. शालिनीने मस्त शिरा करायचा ज्योतिताई. श्रावणातल्या दर शुक्रवारी आम्ही सगळे मिळून खायचो. इतकी मजा यायची ना. आणि जीवा आणि मी प्रत्येक गोष्टीवरनं भांडायचो, छोट्या छोट्या गोष्टीवरनं भांडायचो. फार मजा यायची. घर कसं सगळं भरलेलं असायचं. सागर बाबा, राकेश बाबा, विनीताई, त्यांनी कधीच नोकरासारखी वागणूक नाही दिली आम्हाला. कधीच अपमान नाही केला आमचा. खूप माया करायची आमच्यावर. नाथा, काय रे? आठवण येते होते सगळ्यांची. मन नाही लागत ज्योतिताई आता. जीवा पण गेला गावी. त्याचा बा आजारी आहे. मी पण जातो गावी. असं नको म्हणूस. आम्ही आहोत ना इथे. मी आहे, पप्पा आहेत ना. दिवाकर दादांची अवस्था नाही बघवतो. ज्योतिताई परत येतील का हो पहिल्यासारखे दिवस आपले? नक्की येतील. खरंच. तू बघ, लवकरच आपलं हे घर पूर्वीसारखं माणसांनी भरेल. नक्की. तू काळजी करू नकोस रे, सगळं व्यवस्थित होईल. मन लावून शिरा केलास ना तर गोड होईल. गरम गरम देशील ना पप्पांना? मी निघू?
हाय मधुरा वहिनी. या उशीर काय झाला? खूप महत्वाचं शॉपिंग केलेलं दिसतंय. हो, अतिशय महत्वाचं शॉपिंग केलंय. विनी, दुकानातले सगळे डिझायनर ड्रेसेस आणि सगळी ज्वेलरी घेऊन आलीस? नाही, असलं काही शॉपिंग केलं नाहीये मी. पण कुलाब्याच्या तुझ्या कॉलेज जवळचे फेमस समोसे आणलेत मी. आय जस्ट डोंट बिलीव्ह दिस. तू ऑल द वे कुलाब्याला गेली होतीस? ऑफकोर्स मॅडम. हे घ्या. God, Vinny, these samosas are just divine, you know, simply divine. You have to taste them. ऑफकोर्स आय विल. पण आधी तू तर खा. नको ग बाई, मी आत्ताच खाल्लंय. पण खाईन ना. 2 तासानंतर जेव्हा मला भूक लागेल ना परत, तेव्हा मी नक्की खाईन. ए विनी, पण तुला या समोस्यांबद्दल सांगितलं कोणी? तूच. मी? विसरलीस? त्या दिवशी नाही का तू मंदादादांना सांगत होतीस की कॉलेजमध्ये तुम्ही टाइमपास करायला तुमच्या कट्ट्याजवळ जायचात आणि तिकडे तो फेमस समोसेवाला होता ना, त्याच्याकडनं समोसे आणि लस्सीवर ताव मारायचा. या सांगताना केवढा चेहरा खुलला होता तुझा. तेव्हाच मी ठरवलं की आता तिकडे गेले ना की पहिल्यांदा ते समोसे घ्यायचे. थोडा उशीर झाला पण दॅट्स ओके. विनी, यू आर सो स्वीट. यू सच अ डार्लिंग. थँक्यू सो मच. ए पण तू घे ना. नाही नाही, तू खा, पोटभर खा. मी काय एवढे सगळे नाही खाणार आहे. मी की नाही 1 by 1 खाणार आहे, पुरवून पुरवून. आफ्टर ऑल समोसे आहेत ना, हे पोटाला पचायला पाहिजेत ना. बहिणी, मला सांग ना, तुला कसं वाटतंय ग आता? म्हणजे तुला पोटात काही हालचाल जाणवते? इट्स टू अर्ली. इतक्यात नाही, पण जेव्हा जाणवेल ना तेव्हा सगळ्यात आधी मी तुलाच सांगेन. म्हणजे बाळाची सगळ्यात आधी ओळख मी तुझ्याशीच करून दे. प्रॉमिस? प्रॉमिस. हा मम्मा बोल. बेटा, तुझे पप्पा तुझी खूप आठवण काढतायत. एकदा त्यांना भेटून जा ना बाळा. हो, मी येते. अच्छा, चल ठेवते. मम्माचा फोन होता. म्हणत होती की पप्पा माझी खूप आठवण काढतायत, येऊन एकदा भेटून जा. अगं मग जा ना, जाऊन भेट त्यांना. खूप बरं वाटेल त्यांना. यू हॅव टू गो. हो, तोच विचार करते. मी आता जाऊन येऊ? विनी, विचारतेस काय? जा ना. ज्योती, ज्योती, एक गुड न्यूज आहे. काय? आता सानंदचा फोन आला होता. हां. आपल्याला बँकेची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अजून वाढवून मिळाली आहे. खरंच? वाव. हो ना. आता कितीही मोठी ऑर्डर मिळाली ना तरी आपण ती घेऊ शकतो. खरंच ग, व्हेरी गुड. हा,